नमस्कार, मी श्री प्रमोद सस्ते, संपादक प्रगती चळवळ. मित्रांनो, आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत जो प्रत्येक विद्यार्थ्याचा, प्रत्येक पालकाचा आणि संपूर्ण देशाच्या भविष्याचा विषय आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची चर्चा संसदेपासून सोशल मीडियापर्यंत आणि गावागावातील चहाच्या टपरीपर्यंत पोहोचली आहे. प्रश्न असा आहे की हे आंदोलन नेमके कशासाठी आहे? हे आंदोलन केवळ एखाद्या राजकीय पक्षाचे आहे का, की भारतीय शिक्षण व्यवस्थेतील गंभीर प्रश्नावर आवाज उठवणारे आंदोलन आहे? चला हे शांतपणे समजून घेऊ. सर्वप्रथम आपण वास्तव स्वीकारले पाहिजे. भारतात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यावर प्रचंड स्पर्धेचे ओझे आहे. एका परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात, कुटुंबे कर्ज काढून मुलांना शिकवतात, अनेक विद्यार्थी घरापासून दूर राहून अभ्यास करतात. अशा परिस्थितीत परीक्षा प्रक्रियेवरील प्रश्नचिन्ह निर्माण झाले, निकालाबाबत शंका निर्माण झाली किंवा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास कमी झाला तर त्याचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्याला बसतो. आज आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता हवी, परीक्षा विश्वासार्ह हव्यात, विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे आणि त्यांच्या भवितव्याशी खेळ होता कामा नये. दुसरीकडे सरकारचे म्हणणे आहे की या प्रश्नावर संसदेत चर्चा करण्याची तयारी आहे. सरकारचा आरोप आहे की काही विरोधी पक्ष विद्यार्थ्यांचा वापर राजकीय आंदोलनासाठी करत आहेत. आज प्रश्न असा आहे की सत्य कोणाच्या बाजूने आहे? लोकशाहीमध्ये सरकारवर प्रश्न विचारणे चुकीचं नाही, तसेच प्रत्येक आंदोलन योग्यच असते असेही नाही. लोकशाहीचा अर्थ संघर्ष नाही तर संवाद आहे. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार देते, पण त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही प्रशासनावर आहे. जर आंदोलन शांततापूर्ण असेल तर त्याचा आदर झाला पाहिजे आणि जर कायदा मोडला गेला असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मात्र कोणतीही कारवाई न्याय, प्रमाणपत्र आणि कायद्याच्या चौकटीत असली पाहिजे. आज आपण एका मोठ्या प्रश्नासमोर उभे आहोत. भारतातील शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना ज्ञान देत आहे का, की फक्त परीक्षा आणि गुणांच्या स्पर्धेत अडकवत आहे? आज लाखो विद्यार्थी पदवीधर होतात पण रोजगार मिळत नाही. कौशल्य आणि उद्योग यांच्यातील दरी वाढत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अजूनही दर्जेदार शिक्षण मिळण्यात अडचणी आहेत. स्पर्धा परीक्षा वर्षानुवर्ष लांबतात. पेपर फुटीच्या घटना समाजाचा विश्वास डळमळीत करतात. हे प्रश्न कोणत्याही एका सरकारचे किंवा एका पक्षाचे नाहीत. हा प्रश्न अनेक दशकापासून जमा झालेल्या व्यवस्थेतील त्रुटींचा आहे. म्हणून उपायही दीर्घकालीन हवा. शिक्षणामध्ये पारदर्शकता, वेळेत परीक्षा, वेळेत निकाल, वेळेत भरती, गुणवत्तापूर्ण सरकारी शिक्षण, संशोधनाला प्रोत्साहन, कौशल्य आधारित अभ्यासक्रम आणि रोजगाराभिमुख धोरणात्मक निर्णय हीच खरी सुधारणा आहे. विद्यार्थ्यांना घोषणा नकोत, त्यांना भविष्य हवे आहे. त्यांना आश्वासने नकोत, त्यांना संधी हव्यात. सरकारने विद्यार्थ्यांचे प्रश्न गांभीर्याने ऐकले पाहिजेत. विरोधकांनीही विद्यार्थ्यांचा वापर केवळ राजकीय मंच म्हणून न करता त्यांच्या प्रश्नावर विधायक पर्याय मांडले पाहिजेत. माध्यमांनीही सनसनाटीपेक्षा सत्याला प्राधान्य दिले पाहिजे आणि विद्यार्थ्यांनीही आंदोलन करताना संवैधानिक मार्ग सोडू नये, कारण हिंसा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नसते. मित्रांनो, शिक्षण हा खर्च नाहीये, ती देशाच्या भविष्यातील गुंतवणूक आहे. आजचा विद्यार्थी सक्षम असेल तर उद्याचा भारत सक्षम असेल. म्हणूनच शिक्षणावर राजकारण नव्हे तर राष्ट्रीय धोरणाच्या पातळीवर सर्वपक्षीय सहमती आवश्यक आहे. आज जंतर मंतरवर सुरू असलेले आंदोलन संपेल, राजकीय आरोप प्रत्यारोपही थांबतील, पण प्रश्न राहील आपल्या देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय,
पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण कधी मिळणार? याचे उत्तर सरकार, विरोधक, शिक्षण तज्ज्ञ, पालक आणि समाज या सर्वांनी मिळून शोधले पाहिजे. कारण विद्यार्थी कोणत्याही पक्षाचे नसतात, ते भारताचे असतात. याच विचाराने आपण पुढे जाऊया. मी प्रमोदजी सस्ते, संपादक ॲट प्रगती चळवळ. धन्यवाद. जय हिंद, जय संविधान.